Audio Jungle. Audio Jungle. रिफ्रॅक्टरी एरर म्हणजे साधारणतः आपण जो म्हणतो की पेशंटला चष्मा लागतो किंवा दिसायला कमी दिसतंय ही गोष्ट. रिफ्रॅक्टरी एरर्स आम्ही युजली म्हणतो की 3 प्रकारच्या असतात. एक तर पेशंटला दूरचं दिसत नाही म्हणजे मायोपिया, जवळचं दिसायला त्रास होतो हायपरमेट्रोपिया, आणि जे ओल्ड एजमध्ये होतं ही रिफ्रॅक्टरी एररमध्ये येत नाही, पण चष्मा लागतो पेशंटला, ही आहे प्रेसबायोपिया. प्रेसबायोपिया ही जी कंडिशन आहे ही मोस्टली 40शी नंतर येते पेशंटला. त्याच्या आधीचा जो पिरियड आहे म्हणजे आपण असं विचार करतो की सहसा 40 पर्यंत कुणाला कुठलाच आजार नसतो आणि 40शी पर्यंत कुणाला चष्मा पण लागायला नको. पण रिफ्रॅक्टिव्ह एरर म्हणजे दिसायला जो त्रास होणे, अंधुक दिसणे, दूरचं दिसायला, जवळचं दिसायला किंवा बारीक वस्तू दिसायला जो त्रास होतो, तर हे काय आहे नेमकं? म्हणजे छोट्या मुलांपासनं 40 वर्षापर्यंत किंवा अगदी म्हाताऱ्या लोकांपर्यंत हा आजार होऊ शकतो का? होऊ शकतो. रिफ्रॅक्टिव्ह एरर म्हणजे असं आहे की एक छोट्या बाळापासनं जो जन्माला आलेला आहे त्याच्यापासनं तर वयाच्या कुठल्याही वयापर्यंत पेशंटला ही आजार होऊ शकतो. मग काय होतं, पेशंटला चष्मा लागतो, मग आपल्याकडे एक भीती आहे की चष्मा लागला तर मग काय करायचं, इतक्या कमी वयात चष्मा लागू शकतो का? पण हो, आणि ही गरज पण आहे. का गरज आहे? की छोट्या मुलांना मी बऱ्याच जणांचं बघितलंय की छोट्या मुलांना चष्मा लागला, अरे बापरे इतक्या कमी वयात चष्मा लागला, मग चष्मा नकोच. आणि आई वडील सुद्धा डॉक्टरकडे लवकर घेऊन जात नाही की चष्मा लागेल आणि मग इतक्या कमी वयात कशाला हवा, एकदा लागला की शेवटपर्यंत लावावा लागेल. पण असं आहे का? का आपण लावायचं नाही? ही एक आजार नाहीये किंवा एकदा लावला म्हणजे तुमचे डोळे खराब होणार नाहीये. मग आम्ही का म्हणतो की तुम्ही चष्मा लावा किंवा तुमचे डोळे तपासून घ्या, चष्मा लावा. का लावायला पाहिजे? कारण एक तर मुख्यत्वे म्हणजे लहान मुलांना सगळ्यात पहिले चेक करायला पाहिजे. एक वयाच्या 6 वर्षाला किंवा 5 ते 6 वर्षाच्या दरम्यान प्री स्कूल नंतर जेव्हा मुलं वाचायला लागतात, प्री स्कूलमध्ये एबीसीडी त्यांना यायला लागते, एक दोन यायला लागतं, त्यावेळी पहिल्या वर्गात जाण्याआधी मुलाला स्क्रीन करायला पाहिजे. का करायचं? कारण तो जेव्हा पुढे जातो, शिकतोय, तर त्याला ते स्पष्ट दिसायला पाहिजे. जर त्याला जग दिसलंच नाही, तर तो पुढे काय सांगणार तुम्हाला? आणि तुम्ही त्याला काय शिकवणार? आपल्याला असं बरेचदा जाणवतं, की मुलाला काही कळत नाही, काही समजत नाही, तो चुकीचं लिहितोय, चुकीचं वाचतोय. का असं होतं? त्याला बरेचदा दिसतच नाही. आणि कधी-कधी तर मुलं सांगतात पॅरेंट्सला, की आम्हाला दिसत नाहीये, पण पॅरेंट्स ऐकायला तयार नसतात. एवढ्या छोट्या वयामध्ये कशाला हवा म्हणतात चष्मा, एकदा लागला की शेवटपर्यंत राहणार. तर ही जी समजूत आहे, ही चुकीची आहे. पेशंटला पेशंटला मी तर म्हणते, की अगदी छोट्या मुलांना जर ते नाही म्हणत असतील, तरी आपण एकदा स्क्रीन करायलाच पाहिजे. 6 वर्षापर्यंत एकदा त्याचे डोळे जर स्क्रीन झाले आणि त्याला जर रेग्युलर दिसायला लागलं, तर त्याला हे सुंदर जग नीटच नक्की चांगलं बघता येईल. पण कधी कधी काय होतं, पॅरेंट्स बघूच देत नाही, म्हणजे पॅरेंट्स लक्ष देत नाही. एक तर कधी मुलांना कळत नाही, जर दोन्ही डोळ्यांनी कमी दिसत असेल तर त्याला बरेचदा समजतच नाही जोपर्यंत तो लास्ट बेंचवर जाऊन बसत नाही क्लासमध्ये. लास्ट बेंचवर बसतो किंवा टीचर सांगतात की मुलगा चुकीचं लिहितोय, तुम्ही याला डॉक्टरकडे घेऊन जा, याला चेक करा, तेव्हा पॅरेंट्स घेऊन येतात. किंवा बरेचदा म्हणतात की हा खूप जवळून टीव्ही बघतो. जवळून का बघतो? कारण की त्याला दिसतच नाहीये, दुरून दिसत नाहीये म्हणून तो जवळ जातोय. पण आपण त्याला सारखं त्यालाच टोकत राहतो की तू का जवळ जातो, तू जवळ बसतो म्हणून तुझे डोळे खराब झाले. तो जवळ बसतो म्हणून डोळे नाही खराब होत, त्याला दिसत नाही म्हणून तो जवळ जातोय. तर आपण त्याला स्क्रीन करा, त्याला चेक करून घ्या, आणि त्याला जर नंबर असेल चष्म्याचा तर त्याला चष्मा लावा. बरेचदा पॅरेंट्स म्हणतात की चष्म्याच्या ऐवजी तुम्ही आम्हाला ड्रॉप्स द्या, गोळ्या द्या, आम्हाला चष्मा नकोय. तर सध्या या वयामध्ये त्यांना चष्मा लावणंच गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही बाळ मोठं होईल, 18-20 वर्षाचं होईल, त्यावेळी शस्त्रक्रियेनंतर चष्मा हटवता येतो. पण त्यावेळी जेव्हा आपल्याला हटवायचं आहे, त्याच्या आधी आपल्याला त्याची नजर तयार करायची, त्याचे डोळे तयार करायचे. ते आता बाळ वाढत आहे, मोठं होत आहे, तर त्याचे डोळे पण मोठे होत आहेत. त्याच्यासोबत त्याची जी नजर आहे ती नजर पण वाढत जाणार. जर तुम्ही त्याला चष्मा देणार आणि त्याला सारखं अंधुक दिसत राहील, तर त्याचा जो ब्रेन आहे तो ब्रेन सुद्धा तसंच ऍक्सेप्ट करतो की मला असंच दिसतं, हे जे जग आहे हे असं अंधुकच आहे. आणि मग तो तसंच बघत राहणार, त्याला तसंच दिसत राहणार, आणि तो ऍक्सेप्ट करणार की ही माझी जी नजर आहे ही एवढीच आहे. मग तो काही दिवसांनी कंप्लेंट सुद्धा करणार नाही की मला दिसत नाही. जेव्हा आजूबाजूचे लोक सांगतील की मला हे दिसतंय, मग तो म्हणतो की नाही मला हे दिसत नाही.
त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की आपल्याला कमी दिसतंय. तर ही जी जाणीव आहे, ही ही जेव्हा जाणीव व्हायला लागते तेव्हा मुलं मोठे होतात. जेव्हा येतात तर बरेचदा असं होतं की आम्ही म्हणतो की एम्ब्लॉयपिक आहे. एम्ब्लॉयपिक म्हणजे काय, की त्याला एका डोळ्याने कमी दिसतं आणि तो डोळा आळशी होऊन जातो. साधारणतः काय होतं, एका डोळ्याने पेशंट बघत राहतो, दुसऱ्या डोळ्याने दिसतच नाही. हळूहळू ब्रेन त्याचा अडॅप्ट होऊन जातो की मला एका डोळ्याने दिसणारच नाहीये. मी एकाच डोळ्याने हे सगळं जग बघणार आहे आणि तो एकाच डोळ्याने बघत राहतो. ब्रेन ज्या डोळ्याने त्याला दिसत नाही त्या डोळ्याला सप्रेस करून टाकतो. तो डोळा सारखा नॉन डॉमिनंट राहतो. जो डॉमिनंट आय आहे तोच बघत राहतो त्याचं. बरेचदा मी बघितलेत पेशंट की जे 10th मध्ये 9th मध्ये येतात आणि मग त्यांना कळतं की एका डोळ्याने दिसतच नाही किंवा कधीतरी डोळ्याला ट्रॉमा होतो आणि मग म्हणतो की मला दिसत नाही. तर यावेळी जी स्थिती होऊन जाते ना, की ह्या स्थितीमध्ये जेव्हा आपल्याला कळतं की पेशंटला दिसत नाहीये पण आपल्याला फारसं करण्यासारखं काहीच नसतं. त्यामुळे पेशंटला जे आहे, जे त्याचं जे नॅचरल वय आहे, जी त्याची वाढ होतीये ज्या वयामध्ये, त्याच वयामध्ये आपण त्याला स्क्रीन करायला पाहिजे, त्याला चेक करायला पाहिजे, की त्याला डोळ्यांनी कमी दिसतं का? आजकाल सगळ्या मुलांना एक 5 वर्षापर्यंत वाचता येतं. त्याला त्याचं समजतं. इव्हन टीव्ही बघताना जरी आपल्याला कळलं, की बुवा मला दूरचं दिसत नाहीये, बाळाला दिसत नाहीये, हा भाऊ जवळ जाऊन बघतो टीव्ही. तर आपल्या मनात कुठेतरी यायला पाहिजे, की याला नाही, याला एकदा चेक करायला हवे त्याचे डोळे, याला एरर असू शकते, रिफ्रॅक्टिव्ह एरर असू शकते किंवा दुसरा काही प्रॉब्लेम असेल. पण रिफ्रॅक्टिव्ह एरर ही जी आहे, हे सगळ्यात मोस्ट कॉमन कॉज आहे सध्या. हे सगळ्यात मोठं कारण आहे, की ज्याने डोळे चांगले असताना पेशंटची नजर कमी होते. म्हणजे याच्यामध्ये दुसरा कुठलाही आजार नसतो पेशंटला, की डोळ्यामध्ये त्याचा मोतीबिंदू नसतो, काचबिंदू नसतो, त्याचा पडदा खराब नसतो, त्याचा कॉर्निया खराब नसतो. फक्त आपलं आपलं जे अज्ञान आहे म्हणजे आपल्याला ही गोष्ट माहितीच नसते की नॉर्मल डोळ्यांमध्ये पण असा एक प्रॉब्लेम असू शकतो की ज्याच्यामध्ये जो चष्म्याने आपण रिपेअर करू शकतो. तर त्याला जर चष्मा लावला तर हा जो त्याचा पुढे येणारा जो प्रॉब्लेम आहे एम्ब्लॉयपिक आय होण्याचा, हा जो आजार आहे हा आपण वेळीच रोखू शकतो. तर रिफ्रॅक्टिव्ह एररमध्ये बरेचदा पेशंट म्हणतात की याला दूरचा चष्मा आहे का जवळचा आहे. तर दूरचा जवळचा असं काही नसतं. छोट्या मुलांना हा चष्मा कॉन्स्टंट लावायचा म्हणजे नेहमीसाठी वापरायचा आहे त्यांनी आणि जेवढा रेग्युलर वापरला तेवढी त्यांची नजर चांगली राहणार. पुन्हा नजर चांगली राहिली तर आजकाल म्हणतात की 3D इफेक्ट येतो. तो 3D इफेक्ट आहे तो जर त्यांचे दोन्ही डोळे चांगले असतील तर त्यांना 6/6 विजन असेल तर तो त्यांना अनुभवता येईल. नाहीतर हे जे त्यांचं विजन आहे ते आपण त्यांचं थांबवतोय. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण मुलांना अगदी वयाच्या 5व्या ते 6व्या वर्षाला मुलांना डोळे शाळेत घालण्यापूर्वी शाळेत जायच्या वेळी त्यांचे डोळे चेक करायलाच पाहिजे. प्री-स्कूल स्क्रीनिंग म्हणतो आपण त्याला. ते करायला हवं. पुन्हा इन बिटवीन जर स्कूल एजमध्ये जर बेबी किंवा तुमचं बाळ कधी पण म्हणत असेल की मम्मी मला दिसायला त्रास होतोय, मला दिसत नाही किंवा शाळेतनं जर होमवर्क चुकीचं लिहून आणत असेल, बोर्डवरचं चुकीचं लिहत असेल, काही रायटिंग मिस्टेक्स करत असेल, तर ह्या सगळ्या ज्या मिस्टेक्स आहेत त्याच्याकडे त्याला न रागवता पहिले आपल्या डोक्यात यायला पाहिजे की अरे याला काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, याला कमी दिसत असेल. ती जी कमी दिसण्याची प्रक्रिया आहे ती आपण थांबवू शकतो. तर प्रत्येक पॅरेंट्सला जेवढे पण जाणकार पॅरेंट्स आहेत आणि आपल्या मुलांची काळजी करतात आहे त्या सगळ्यांना माझं हे सांगणं आहे की त्यांनी त्यांच्या मुलांचे डोळे प्री स्कूल एजमध्ये वयाच्या 5व्या-6व्या वर्षाला चेक करा. पुन्हा स्कूल एजमध्ये जेव्हा पण मुलांना असं जाणवेल, तुम्हाला या गोष्टी जाणवतील की यांना कमी दिसायची शक्यता असेल तर त्यांचे डोळे चेक करा. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह एरर जे आहेत ते आपल्याला करेक्ट करता येतील, ते थांबवता येतील, वेळेस चष्मा लावता येईल आणि आपण त्यांना हे सुंदर जग असंच सुंदर बघू देऊया. धन्यवाद.